नाही, सकाळी बसवेश्वर स्मारकासंदर्भात आणि आरणच्या सावताबाबांच्या स्मारकासंदर्भात दोन्ही संदर्भात बैठक झाली. पहिला आता विषय की आरणच्या जमीन अधिग्रहणाचा विषय अंतिम टप्प्यात आहे. कंपल्सरी ॲक्विजिशन करावं की थेट खरेदीनं करावं या संदर्भात काय निर्णय घेणं अपेक्षित होतं. आज संध्याकाळीच आम्ही त्या शेतकऱ्यांच्या सोबत बैठक ठेवलेली आहे 6 वाजता आरणची. जर शेतकरी थेट खरेदीने तयार झाले तर ठीक आहे. आमची इच्छा तीच आहे की थेट खरेदीने मॅक्झिमम त्यांना पैसे देऊन आपण जमीन खरेदी करू. साधारण 30 ते 35 लाख रुपये एकर जमिनीचा रेट आहे. आम्ही साधारण आता त्यांना आता पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 65-70 लाखापर्यंतचा रेट आम्ही देतो आहे. त्याच्यात आणखीन काही जास्तीत जास्त देता येतं का बघून आपण ती जमीन खरेदी करण्यासंदर्भातला विषय आपल्या विचाराधीन आहे. आज संध्याकाळी शेतकऱ्यांच्या सोबत थेट बैठक करून आपण निगोशिएशन करायचा प्रयत्न आम्ही करतो आहे. तो झाला तर ठीक आहे, अन्यथा मग कंपल्सरी ॲक्विजिशन करून आपण ती जमीन ताब्यात घेणार आहे. किती जमीन लागणार आपल्याला? आरणला काही फार नाही, 8-10 एकराचा विषय आहे. त्यामुळं आरणचा विषय आणि त्यानंतर साधारण 90 कोटी रुपये 89 कोटी रुपये आता हायपॉवर कमिटीनं मान्यता दिलेली आहे. त्यामुळं 89 कोटीच्या मर्यादेतली टेंडर आपण काढू शकतो. त्या टेंडर काढण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत की जेणेकरून आपल्याला काम चालू करता येईल. जी जागा आता मंदिर समिती आपल्या शासनाच्या ताब्यात आहे, जे 7/12 जो आता ताब्यात आपल्या आहे, त्या जागेवर किमान आता मंदिराचं काम चालू करण्यासंदर्भातला विषय आहे. त्या संदर्भात मंदिराचं काम 15 कोटी रुपये प्रस्तावित होतं. परंतु अख्खं मंदिर करायचं म्हणलं तर साधारण आणखीन एक 5-1 कोटी रुपयाची आवश्यकता लागेल. असे 20 कोटी रुपये ते मंदिर आपण करून मग बाकीचा आराखडा स्टेप बाय स्टेप जसं जमिनीचं अधिग्रहण होईल तसं आपण पुढे जाऊन तो करतो. खास करून बसवेश्वर महाराजांच्या स्मारकासंदर्भातला मंगळवेढ्याचा विषय होता. त्याही ठिकाणी आम्ही आता साधारण पहिल्या टप्प्यामध्ये आज कलेक्टर महोदय होते, बाकीचे सगळे अधिकारी होते. ही शासनाची जमीन साधारण 25 एकर जमीन तिथं आहे, जी तलावाचा भाग सोडून वगैरे जी जमीन आहे त्यातला 15 एकर जमीन आम्ही बसवेश्वर स्मारकासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ते येणाऱ्या 8-10 दिवसात 15-20 दिवसात ते जमिनीचं हस्तांतरण होईल. आणि प्रत्यक्ष आराखडा बनवण्यासंदर्भात एका आर्किटेक्टचं अपॉइंटमेंट करावी, नेमणूक करावी म्हणूनही आजच्या बैठकीचा विषय होता. त्याही संदर्भात निविदा मागवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यासाठी निधीची तरतूद सध्या आपण DPDCतून करतो आहे. त्या निविदा मागवून आपण आर्किटेक्ट फायनल करू आणि मग तिथून पुढची प्रक्रिया होईल आणि मग शासनाच्या मान्यतेला तो प्रस्ताव जाईल. असे 2 विषय सकाळच्या बैठकीत झालेले होते. आता महापालिकेला काय सूचना दिल्या आणि महापालिकेचे काय विषय होते? नाही, महापालिकेच्या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी काय काम करावं, पदाधिकाऱ्यांनी शहराच्या नागरिकांशी कशा पद्धतीने त्यांचा बिहेवियर असावा, आलेल्या माणसांच्या संदर्भातला होता. त्याहीपेक्षा आपल्याला शहरामध्ये काय काम करणं अपेक्षित आहे त्याही संदर्भात चर्चा झाली. आणि जे महत्त्वाची कामं आहेत त्याच्या प्रायोरिटीज काय आहेत त्याही संदर्भात विषय झाला. उड्डाणपुलाच्या संदर्भातला विषय, जमिनीच्या अधिग्रहणाचे जे विषय पेंडिंग आहेत त्याही संदर्भात काही विषय होते की रेल्वेची जागा आहे, पोस्टाची जागा आहे आणि डिफेन्सची जागा आहे. या तिन्ही संदर्भात या पातळीवरून काय होत नाही. तर आता दिल्लीत एक त्या संबंधित मंत्री महोदयांच्या सोबत एक बैठक करण्याच्या संदर्भात आम्ही चर्चा झालेली आहे. मी वेळ घेऊन मंत्री महोदयांसोबत बैठक करून तो विषय मार्गी लावून उड्डाणपुलाचं काम संपवण्याचा विषय आहे. शहरात आणखीन किती ठिकाणी उड्डाणपुलाची आवश्यकता आहे त्या संदर्भात काय प्रस्ताव बनवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. महापालिकेच्या उत्पन्न वाढीच्या संदर्भातला जो काही विषय आहे, गुंठेवारीचा विषय आहे, त्यानंतर अवैध बांधकामाचा विषय आहे. काही बांधकाम असे आहेत की ज्यांच्या नोंदीच अजून झालेल्या नाहीत. ती 40,000 बांधकाम आहेत की ज्यांची नोंदच नाही, पण महापालिकेच्या सगळ्या पायाभूत सुविधाचा फायदा संबंधित प्रॉपर्टीज घेत आहेत. त्या संदर्भात काय करता येईल अशा अनेक विषय, स्वच्छतेचा विषय आहे, त्या संदर्भात काही चर्चा झाल्या. आणि काय महापालिकेच्या काय समित्या बनवायच्या आहेत, काय त्या समितीच्या स्थापनेसंदर्भातले काय चर्चा झालेल्या आहेत. असे ओव्हरऑल
जे विषय आहेत की महापालिकेच्या अनुषंगिक विषय असतील, काही जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने काय विषय होते की जिल्हा परिषदेच्या समित्या तयार झाल्या, जसं सभापतीच्या निवडणुका झाल्या, पण त्याच्या खाली समित्या होणं अपेक्षित आहे, स्टँडिंग होणं अपेक्षित आहे. जिल्हा परिषदेनं काय काम करावं, सभापतीच्या काय जबाबदाऱ्या आहेत, अध्यक्षांनी काय जबाबदाऱ्या आहेत, याही संदर्भात चर्चा झाली आणि त्यांना त्या भविष्याच्या कामाच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. 40,000 नोंदी ज्या झाल्या आहेत महापालिकेच्या, या त्या लोकांनी घेतलेल्या नाहीत का महापालिकेत दुर्लक्ष होतं याच्याकडे? आता मी पाठीमागं काय झाल्या नाही त्या विषयावर काही चर्चा मी केलेली नाही, परंतु आता झाल्या पाहिजे त्या संदर्भात चर्चा केलेली आहे. कारण पाठीमागं का नाही झालं, काय झालं या विषयावर न जाता आता आपण प्राप्त परिस्थितीमध्ये आता त्याला गती कशी देता येईल. वर्षानुवर्ष महापालिकेचे काय दुकानगाळे आहेत, खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, त्याचं उत्पन्न साधारण 40 कोटी अपेक्षित आहे, पण महापालिकेला ते उत्पन्न येत नाही. अनेक ठिकाणी असं झालं की प्रॉपर्टी एकाला भाड्यानं दिलेली आहे, त्याला हस्तांतरणाचा अधिकार नाही, त्यानं ते हस्तांतरित करून दुसऱ्याला दिलेली आहे, त्यानं तिसऱ्याला दिलेली आहे. अशा काही गोष्टी टेक्निकली आहेत, काय फार विषय नाही, पण त्याच्यातनं महापालिकेच्या उत्पन्नामध्ये खूप मोठी वाढ होईल. अशा काही गोष्टी आहेत. आता महापालिकेतल्या ते गाळ्यांच्या विषयासंदर्भात हस्तांतरणाचं जे काही प्रक्रिया आहे ते करण्यासाठी सूचना दिलेत, आदेश दिले पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला. पण एकंदरीत तर गाळ्याचे जे काही मुदत आहे ते 15 वर्षापूर्वी संपलेले आहेत. संपल्यानंतर त्यांचा लिलाव झाला पाहिजे, त्यांना असं हस्तांतरण करताच येत नाही. तरी सुद्धा आपण हस्तांतरणाचा प्रस्ताव देऊन अगदी तुटपुंजे जे काय असेल वाढ करणं म्हणजे योग्य ठरणार नाही ना. लिलाव झाला त्याचं ओपन म्हणजे जे काय असेल ई लिलाव करा किंवा ऑफलाईन लिलाव करा, पण काही लिलाव करते लिलाव करणं हे कायदेशीर प्रक्रिया असणार आहे त्याची, पण हस्तांतरण ही प्रक्रिया कायदेशीर नाही आहे. हस्तांतरणाचा विषय मी जे म्हटलो तुम्हाला तो गाळे हस्तांतरणाचा विषय नाही. ऐका का मी काय म्हटलं की ज्या लोकांना गाळे भाड्याने महापालिकेने दिले होते त्या लोकांनी ते गाळे स्वतः न वापरता त्यांनी पोटभाडे करून ठेवले, त्या संदर्भातला विषय आहे. मी ते सांगते, ह्यांनी काय केलं, पोटभाडे करूनच मालक करण्यासाठी हस्तांतरण करण्यासाठीच्या सूचना संबंधित विभागाला दिलेल्या आहेत. हस्तांतरणाचा विषय तसा नाही आहे. ज्या लोकांची मुदत संपलेली आहे, आता भाऊने त्या ठिकाणी आयुक्त साहेबांना सांगितलेले आहेत की ज्या लोकांची मुदत संपलेली आहे ते परत म्हणजे फेरलिलावाच्या सूचना आता शिवसाहेब बैठकीला होते, आम्ही फेरलिलावाच्या सूचना रेडिओ प्रमाणे काही लोक भरत असतील तर ते ठीक आहे शासनाच्या दराप्रमाणे, आणि जे कोण भरत नसेल त्याचं ते फेरलिलाव करून भाऊने आता आदेश दिले आयुक्त साहेबांना. सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्री महापुरुषांचे पुतळे उभा करायच्या घटना ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. मोहोळ, अंजनगाव, भोसले, आता भोसल्याचा मॅटर चालू, तर ही एकूण सगळी जी समस्या आहे तर त्याच्याकडे कसं पाहता आणि त्यातनं काय पोलिसांना सूचना? त्याही संदर्भात आज मी CP, कलेक्टर, CO, SP या सगळ्या अधिकाऱ्यांची आज बैठक घेतलेली आहे. अशा बेकायदेशीर पुतळे बसवण्याची एक मोहीम काही लोक जाणीवपूर्वक चालवत आहेत, त्यातून सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एक खूप मोठा प्लॅन आहे, आणि खूप मोठी टीम त्याच्यावर काम करते. पोलीस तपासात काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत, त्यांची सोशल मीडिया टीम वेगळी आहे, पुतळे बनवणारी टीम वेगळी आहे, आणून बसवणारी टीम वेगळी आहे. या सगळ्या गोष्टी पोलीस तपासात पुढे आलेल्या आहेत. त्या अनुषंगिक काही लोकांना अटक झालेली आहे, काही लोक पोलिसांच्या रडारवर आहेत, काही लोकांना त्या संबंधात जी लोक आहेत त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई होईल. अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य ज्या जी लोक सहभागी आहेत त्यातल्या कुणालाही सोडलं जाणार नाही. सामाजिक शांतता बिघडवण्याचं काम जर कोण करत असेल तर त्याला कायदेशीर कारवाईला सामोरं जायलाच लागेल. जर कुठल्याही अधिकाऱ्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यालाही कारवाईला सामोरं जायला लागेल. गावच्या पोलीस पाटील कोतवालापासून ग्रामसेवकापासून ते त्या भागाचा बीट अंमलदारापासून त्या भागचा BDO असेल, त्या भागचे तलाठी असतील, या सगळ्या लोकांना काही SOP आपण बनवतो आहे. कलेक्टरनी च्या आदेशाखाली एक समिती आपण बनवलेली आहे, काही मार्गदर्शक सूचना आपण देतो आहे. त्या सूचनेची अंमलबजावणी करावी लागेल आणि ती जर नाही केली तर कारवाईला सामोरं जायला लागेल. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आम्हालाही नितांत आदर आहे, पण महाराजांचा पुतळा बसवताना तेवढ्याच सन्मानानं बसला पाहिजे.
बेकायदेशीर बसवणं, पुन्हा तो कुणीतरी प्रशासनानं काढणं, यात महाराजांचा अवमानच होतो. अशा पद्धतीचं कृत्य घडू नये म्हणून आम्ही काही उपाययोजना करतोय. काही राज्य लेवललाही काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. माननीय मुख्यमंत्री मोदी बारकाईने त्याचा अभ्यास करतायत, त्याची माहितीही घेत आहेत आणि काही राज्य लेवललाही हे संघटितपणे काम करत आहेत. त्याच्यामागे काही राजकीय हेतू असण्याची शक्यता आहे. असू शकतो पोलीस चौकशीत समोर येईल. आजच आपण त्याच्या निष्कर्षापर्यंत जाणं उचित नाही, पण हे खूप मोठी एक टोळी काम करते आणि त्याच्यात सामाजिक शांतता धोक्यात आणणं हाच त्याचा उद्देश आहे. त्यामुळं या कुठल्याही कृत्याला पाठीशी घातलं जाणार नाही. आणि अंजनगावचा विषय असेल, आपण पाहिलं असेल की स्थानिक लोकांचा त्याच्यामध्ये खूप मोठा विषय नव्हताच. बाहेरच्या लोकांनीच पेटवलं. त्यांच्यात खूप चांगला समन्वय होता स्थानिक लोकांच्यामध्ये, परंतु अचानक काही बाहेरची लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि आंदोलन मग किंवा तिची परिस्थिती आहे ती त्यांच्या हातात, स्थानिक लोकांच्या हातात राहतच नाही. ते बाहेरचे लोक त्याला ऑपरेट करतात आणि तीच परिस्थिती अंजनगावमध्ये झाली होती. पण आम्ही तेव्हा निर्णय घेत असताना बाहेरच्या सगळ्या लोकांना बाजूला ठेवून आम्ही गावच्या लोकांशी बैठका केल्या. मग मराठा समाज बांधव असतील, देवस्थानचे धनगर समाज बांधव असतील, त्यांच्या भावना आम्ही समजून घेतल्या आणि समन्वयानं आम्ही मार्ग काढला. तेव्हा तो मार्गही निघाला, शांतता प्रस्थापित झाली. परंतु काही ठराविक अशा शक्ती आहेत की त्या फक्त आंदोलन कसं पेटवता येईल, आंदोलन कसं उभं करता येईल आणि यातून सामाजिक शांतता कशी धोक्यात आणता येईल याच्यासाठी काम करतायत. राज्य पातळीवरच आहे. राज्य पातळीवरच आहे. कुठले कुठले जिल्हे टार्गेट केले? पोलीस तपास करताय. मी सांगितलं मराठवाड्यात काय गोष्टी घडल्या. आता मराठवाड्याच्या बाजूला सोलापूर जिल्हा टार्गेट आहे. 8वी 9वी घटना आता आपण घडलेली बघतोय. म्हणजे हे खूप वेगानं हे वाढते. परंतु आता त्याच्या मुळाशी पोलीस चालले. अगदी पुतळे तयार कोण करते इथंपर्यंत पोचले. पुतळे तयार करून तिथून बसवणारी यंत्रणा कोण होती इथंपर्यंत पोचले. सोशल मीडियावर चालवणारी यंत्रणा कोण होती तिथंपर्यंत पोलीस पोचले. त्याच्या मुळाशी पोलीस जाईल आणि कारवाई करेल. हे सगळं रात्रीच चाललंय. हे सगळं रात्रीच चाललंय. रात्री चालतंय, दिवसा चालतंय. उड्डाणपूल काही आणखी मागणी आहे शहरात? हो, आपल्याकडे स्मशानभूमीचा एक विषय खूप म्हणजे आहे. तर जिल्हा परिषदेने 120 ठिकाणी जागा दिली, पण त्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कंपाऊंड असेल, पाणी पुरवठा सोय असेल किंवा शेड उभारणे असेल, ह्याच्यासाठी आपल्याकडे पैसे नाही आहेत. तर मागच्या 1.5 वर्षापासूनचा हा विषय प्रॉब्लेम येते. तर आता जिल्हा परिषदेला पैसे आपण तुम्ही म्हणताय तो विषय आहे की काही गावांना आजही स्मशानभूमी नाही. हे दुर्दैवी आहे. आपण विधानसभेमध्ये बघितलं असेल की मी काही निर्णय घेतलेले आहेत. गाव तिथं स्मशानभूमी ही संकल्पना ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आपण आणतोय आणि आता गावामध्ये स्मशानभूमी असल्याशिवाय आणि तसा दाखला आल्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही विकास कामाला मंजुरी दिली जाणार नाही. हाही GR आपण काढलेला आहे. त्यामुळं स्मशानभूमीला काही ठिकाणी असं झालं की 2 गावात मिळून एक स्मशानभूमी आहे. त्या ठिकाणी काही सवलती मिळतील, परंतु जागा उपलब्ध आहे पण स्मशानभूमी नाही. असं असेल तर बिलकुल दुसरं काम मंजूर केलं जाणार नाही. आधी स्मशानभूमी आणि मग बाकीचं काम. आता 120 ठिकाणी जागा आहे सर. 120 ठिकाणी जागा आहे, पण त्याला पैसे लागतात सर. इन्फ्रास्ट्रक्चर उभारायला पैसे उपलब्ध होतील, काळजी करू नका. पैसे उपलब्ध होतील. मी काय सांगितलं की गावात स्मशानभूमी बांधल्याशिवाय दुसरं कामच मंजूर नाही करणार. ते प्रॉब्लेम काय आहे, बऱ्याच ठिकाणी जागेचा वाद आहे, कोर्ट मॅटर आहे, तिथून तुम्ही काय ते मिटवायला लागेल ना. त्याच्यावर आपण सगळ्या कलेक्टरना सूचना दिलेल्या आहेत. स्थानिक CO BDO सगळ्यांना सूचना दिल्या की या वादातून मार्ग काढा. आणि स्मशानभूमीला जागा उपलब्ध करून देत असताना काही वेगळ्यानं नियम करण्याची आवश्यकता आहे, काही कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. त्याही संदर्भात शासन विचार करते. भाऊ, जिल्हा परिषदेचे स्वीकृत सदस्य त्याची प्रक्रिया कशी असणार? उद्या काय ठेवणार आहे का नाही विचारायला? एवढं सगळं लिहिणार कशात तुम्ही? मी सांगितलं प्रत्येक विषयाची वेगळी बातमी करायला लागेल. 100% वेगळी करा. म्हणजे मी जो मुद्दा मांडला त्यात प्रत्येक विषयाची वेगळी बातमी होईल. तेव्हा तुम्ही एका ह्याच्यात घालून गेलं तर त्याचं महत्त्व कमी होऊन जाईल. एक महत्त्वाचा विषय आपल्या शहरासाठी 872 कोटीची योजनाचा, त्याचं काय बैठकीवरून पाठपुरावा सुरू आहे. आता त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अगोदर देतो ना. काय म्हणतात? स्वीकृत नगरसेवक कधी होईल आणि त्याचे GR निकष ते काय राहिले? स्वीकृत नगरसेवकाचं बिल पास झालेलं आहे. नियमावली बनवायचं काम चालू आहे. येणाऱ्या 8 दिवसात नियमावली होईल
आणि एकदा नियम तयार झाले की मग त्याच्या अंमलबजावणीचा जी निघेल. शहराचा जो आपला 872 कोटीचा तो 1300 कोटीपर्यंत जातो, त्याचं कुठपर्यंत जातं जरा सांगा. आता वर्ल्ड बँकेची मान्यता त्याला आलेली आहे. वर्ल्ड बँकेनं साधारण 50% अमाऊंट वर्ल्ड बँक देते, काही शासन देईल, काही आपण बॉन्ड आपण देतोय, त्या माध्यमातून काही निधी उपलब्ध करतोय. आणि आणखीन त्या संदर्भात मी येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये मी मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत चर्चा करतोय की महापालिका किती पैसे देऊ शकते, त्याची कॅपॅसिटी काय आहे आणि मग शासनाकडून किती पैसे दिले पाहिजेत असं. कारण पूर्वी आपला 872 कोटीचा आराखडा होता, तो आता वाढत 1400 कोटीपर्यंत गेलेला आहे. त्यामुळे अतिरिक्त रक्कम जी द्यायची आहे ती कुठून द्यायची याही संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून ते निर्णय घेऊ आणि लवकरच 1400 कोटी रुपयाचं जी योजना आहे त्याचं प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यासाठी टेंडरची प्रक्रिया बाकीच्या घडामोडी होतील. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एंड आइस इवेंट्स।